Hello friends, today we'll start question number 5 from exercise 1.2. Okay, as we have discussed first 4 questions already in previous lectures. अगर आपने वीडियो नहीं देखा है तो please go through that video. Okay, so the question is two arcs of the same length subtend angle of 60 degree and 75 degree at the centers of two circles. What is the ratio of radii of two circles? ओके, म्हणजे काय थोडक्यात दोन सर्कल्स आहेत. ठीक आहे, गरज नाही आहे तशी फिगरची, बट स्टील इफ यू वॉन्ट यू कॅन ड्रॉ. ओके, सो टू डिफरंट सर्कल्स आर देअर, पण त्यांच्या ज्या आर्क क्रिएट होतात, आता रिस्पेक्टिव्हली आपल्याला अँगल सुद्धा दिलेले आहेत त्यांनी. अंडरस्टँडिंग पर्पजसाठी मी फिगर ड्रॉ करते. आर्क्स कशी, ही जी आर्क क्रिएट होणार आहे ती आर्क कशी आहे, दोघांची सेम आहे. तर सपोज आपण याला एकदा फर्स्ट सर्कलच्या आर्कला S1 म्हणूयात, सेकंड सर्कलच्या आर्कला S2 म्हणूयात. दिस इज O, सपोज दिस इज सम अदर लेटर C. ठीक आहे, अँड फर्स्ट सर्कलचा जो अँगल आहे C, अँगल ऑफ 60 डिग्री अँड 75 डिग्री ॲट द सेंटर. सो फर्स्ट सेंटरचा सर्कलचा अँगल ॲट द सेंटर आहे 60 डिग्री आणि सेकंड सर्कलचा आहे 75 डिग्री. सो वी हॅव टू फाइंड द रेशिओ ऑफ देअर रेडाय. सपोज आता ही फर्स्ट सर्कल आहे, ॲज वी आर डिनोटिंग आर्क बाय S1, आपण काय करूया, रेडियसला R1 ने डिनोट करू आणि या रेडियसला R2 ने डिनोट करू. ठीक आहे, सो अकॉर्डिंग टू दिस अँड दिस वी हॅव ॲज और लेट टू आर्क्स बी S1 अँड S2. ठीक आहे, लेट or consider, you can say, okay, let two arcs be S1 and S2. okay, आणि रिलेशन काय दिले S1 आणि S2 चं, दॅट those two arcs are of the same length. given S1 is equals to S2. करेक्ट. आपल्याला काय करायचंय, आपल्याला रेशिओ काढायचा आहे रेडायचा. ठीक आहे, ती नंतरची गोष्ट. पण आता S1 आणि S2, सो S म्हणजे काय असतं, लेंथ ऑफ आर्क. आणि लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय असतो. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला सेपरेटली सपोज आपण लिहूयात इथे, S इज इक्वल्स टू काय असतो, आर थिटा. आता इथे आपण आपल्याकडे दोन आहेत म्हणून आपण S1 S2 असं कन्सिडर करतोय. सो फॉर्म्युला पण आपण त्या लँग्वेजमध्येच लिहिणार. पण काय सांगितलंय की या दोन्ही आर्क्स कशा आहेत, इक्वल आहे. म्हणजेच काय, देअरफॉर S1चा फॉर्म्युला काय असणार, R1, थिटाला सुद्धा θ1, कारण थिटा पण दोन आहेत ना, वेगळे वेगळे आहेत आणि शिवाय. सो अँड S2चं काय येणार आहे, R2 θ2. ओके, इक्वल आहेत म्हणून आपण सरळ सरळ इक्वल लिहित आहोत. आता काय हवंय आपल्याला, आपल्याला रेडायचा रेशिओ हवाय, बरोबर. देअरफॉर R1च्या खाली R2 घेऊयात. R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू काय होणार, मग हा R2 इकडे आला तर θ1 सुद्धा या साईडला डिनॉमिनेटरमध्ये जाणार, म्हणजे वरती येणार θ2 अपॉन θ1. येस, आता पण ठीक आहे, आपलं जवळपास आन्सर आलेला आहे. पण थिटा जे दिलेले आहेत तर कसे दिलेले आहेत, आपल्याकडे डिग्रीजमध्ये दिलेले आहेत. करेक्ट. सो आपल्याला काय करायचं, ते डिग्रीमधून कशात कन्वर्ट करायचं, अगोदर रॅडियनमध्ये. आपण एक काम करूयात, याला इक्वेशन 1 देऊयात. जर तुम्हाला ही गोष्ट अगोदरच लक्षात आली तर तुम्ही अगोदरच θ1 θ2 मेन्शन करून त्यांना लगेच रॅडियनमध्ये कन्वर्ट करू शकता. पण असं काही गरज नाहीये. जेव्हा आपल्याला म्हणजे लर्न आपण कधीच करायचं नाहीये, त्याच्यामुळे जेव्हा पण आपल्या स्टेप्समध्ये कळते की अरे आता इथे कन्व्हर्जनची गरज आहे, त्या स्टेपला काहीतरी नंबर देऊन तुम्ही कन्व्हर्जन स्टार्ट करू शकता. नाव ॲज θ1 इज इक्वल्स टू 60 डिग्री. करेक्ट, θ1 इज इक्वल्स टू 60 डिग्री, दॅट इज 60 इंटू रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे कन्व्हर्टर काय असणार आहे आपला, पाय अपॉन 180. सो 0 0 कॅन्सल, 6 1 जा 6 3 जा, म्हणजे काय आलं तुमचं. आणि आपण हे लास्ट लेक्चरमध्येच डिस्कस केलेलं आहे, जे मेन अँगल्स आहेत ते लक्षात ठेवायचे. तुम्हाला लगेच आधीच क्लिक झालं पाहिजे की 60 म्हणजे काय असणार, आपला π/3 रॅडियन. सो θ1 इज π/3 रॅडियन. अँड इथेच करा, खाली करा, अप टू यू. अँड θ2 इज इक्वल्स टू काय आहे आपल्याकडे, 75 डिग्री. सो तो असणार आहे 75 इंटू पाय अपॉन 180. आता इथे काय कॅन्सलेशन्स होतील पहा, 5 ने करू शकतात. अजून अगदी तुम्हाला पुढचा मल्टिप्लायर्स डिवायझर दोघांमधला कॉमन मिळत असेल तर त्याने करा. ठीक आहे,
सो 5 1 जा 5, 5 5 जा, देन 5 3 जा, 5 3 15 आणि 5 6 30. काय आलं हे 15/36 पाय. अजून कॅन्सलेशन्स होतील बरोबर. 3 5 15 आणि 12 3 36 सगळ्यांना माहिती आहे. दिस इज 5 पाय बाय 12. ओके. रेडियन. आता आपण हे θ1 आणि θ2 काय करूयात, इक्वेशन 1 मध्ये यूज करणार आहोत. ओके. So we'll turn on the next page. Therefore, using values of θ1 and θ2 in equation 1. Okay. Therefore, आपलं काय येतं इक्वेशन 1. हवं तर पुन्हा लिहूयात ॲज इट इज ऑन बॅक पेज. तुम्हाला येस आपलं इक्वेशन 1 आलं होतं R1/R2 इज इक्वल्स टू θ2/θ1. बरोबर. सॉरी थीटा. ओके. θ1 चेक करूयात. येस θ2/θ1. आता व्हॅल्यूज पुट करायचे आहेत फक्त. काय आहे θ2 आपला. θ2 आला होता 5/12 पाय अपॉन दुसरा काय आहे आपला π/3. सर्वांना माहिती आहे जेव्हा असा रेशिओ येतो तेव्हा जो डाऊन पार्ट असतो तो इनवर्स प्रपोर्शनमध्ये किंवा ॲज अ रेसिप्रोकल मल्टिप्लिकेशनमध्ये येतो पुढे जाऊन. सो वरचा तर ॲज इट इज राहील 5/12 पाय इंटू मल्टिप्लिकेशनमध्ये हा कसा येतो रेसिप्रोकल येतो. सो काय येणार आहे तो 3/π. रेसिप्रोकल म्हणजे उलट. ठीक आहे. म्हणजे जो पर्टिक्युलर जो पण फॉर्मॅट आहे त्याच्या इनवर्स पार्टमध्ये खालचं वरती वरचं खाली लाईक दिस. सो पाय कॅन्सल होणार आहे. 3 1 जा 3, 4 जा. रेशो काय आला आहे तुमचा 5/4 म्हणजेच R1/R2 म्हणजेच रेशो कसा आला आहे 5:4. देअरफोर द रेशिओ ऑफ रेडाय of two circles is 5:4. ओके. सिंपल होतं. काय केलं आपण फिगर नाही काढली तरीही चालेल. फक्त एक डोक्यात असलं पाहिजे की 2 सर्कल्स आहेत, 2 अँगल्स आहेत, ऑब्व्हियसली 2 रेडियस असणार आहेत. सो तुम्हाला 1 and 2च्या लँग्वेजमध्ये त्यांना नोटिफाय किंवा लिहून घ्यायचं आहे. आणि रिलेशन दिलेलं आहे की आर्क्स इक्वल आहेत म्हणून आपण त्यांना इक्वल फॉर्मॅटमध्ये लिहिलं. त्यांचे फॉर्म्युले इक्वल फॉर्मॅटमध्ये लिहिले. का लिहिले कारण आपल्याला ऑब्व्हियसली रेशिओ हवा होता आणि इक्वॅलिटी दिलेली आहे म्हणून आपण त्याचा यूज केला. लाईकवाईज आपल्याला इक्वॅलिटीसाठी इक्वेशन मिळालं. बट बिफोर पुटिंग θ2 अँड θ1 आपल्याला माहिती आहे की हे जे आहे ते रॅडियन सिस्टीम आहे म्हणून अँगल्स कशात कन्वर्ट करायचे रॅडियनमध्ये करायचे आहेत आणि म्हणून आपण ते रॅडियनमध्ये कन्वर्ट केले दोन्ही अँगल्स. इफ यू कॅन सी. Okay, second angle is 5/12 pi and first angle is π/3 radian. So आता रॅडियनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण ते आपल्या रेशिओचा जो इक्वेशन आपल्याला मिळालं होतं त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करून कॅन्सलेशन्स पर्टिक्युलर केलेले आहेत. लाईक दिस वी गॉट द रेशिओ ऑफ रेडाय ऑफ 2 सर्कल्स. ओके. जस्ट नोट इट डाऊन. नाउ विल सी नेक्स्ट क्वेश्चन. Yes, now before moving further, I'll let you know about this की हा जो रेशो आहे तो आपण R1:R2 काढलेला आहे. ठीक आहे. काही मुलं R1/R2च्या ऐवजी सपोज त्यांना समटाइम्स R1 तुम्ही या साईडला नेला, θ2 या साईड अपोजिट साईडला येईल म्हणजे त्यावेळेस तुम्हाला R2/R1चा रेशो मिळेल जो की मग उलटा असेल तो 4:5 असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे हवं तर लास्टला मेन्शन करा की रेशो तुम्ही कसा घेतलाय. R1:R2 घेतलाय की R2:R1 घेतलाय. ओके. सो बी केअरफुल विथ दिस. ना बोथ द आन्सर्स आर करेक्ट ॲक्च्युली. त्यांनी असं काही स्पेसिफिकली सांगितलेलं नाही की फर्स्ट रेडियसचा सेकंड रेडियसची काढा किंवा सेकंड रेडियसचा फर्स्ट रेडियसची काढा. फक्त रेशिओ ऑफ रेडाय सांगितलेला आहे. सो दोन्ही दोन्ही आन्सर्स करेक्ट असतील. R1:R2 सुद्धा आणि R2:R1 सुद्धा.
ठीक आहे. नाउ विल सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. The question is the area of a circle is 25 pi square centimeter. Okay. Find the length of its subtending arc. Okay, so this is its arc subtending an angle of 144 degree at the center. Also find the area of the corresponding sector. ठीक आहे. सो द बिफोर प्रोसिडिंग आपण लक्षात घ्यायचं की गिवन थिंग्स काय आहेत आणि त्या हिशोबाने आपल्याला पुढे काय यूज केलं पाहिजे, कुठला फॉर्म्युला यूज केला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल मेन्शन गिवन थिंग्स. ठीक आहे, 1 by 1 रीड करायचं, एकदम अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये. सो द एरिया ऑफ अ सर्कल इज 25 pi square centimeter. So write it down. Area of circle or a circle is equals to 25 pi square centimeter. Okay. Now another thing is की आपल्याला काय फाइंड करायचं, फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग अँड अँगल. सो इथे गरज नाही तशी, पण तुमच्या माहितीसाठी काढून घेऊयात. सो काय एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे, पूर्ण सर्कलचा या एरिया दिलेला आहे आणि सांगितलं की जी आर्क आहे तिची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणजे ही या आर्कची लेंथ फाइंड आउट करायची आहे. पण ही आर्क किती अँगल सबटेंड करते सेंटरला, तर 144, म्हणजे अँगलची इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन आहे. सो अनदर इन्फॉर्मेशन वी हॅव इज थीटा इज इक्वल्स टू 144 डिग्री. करेक्ट. नाव अँड वी वॉन्ट लेंथ ऑफ आर्क. नो, सो एस इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. राईट. आणि पुढे फर्दर विचारलंय की फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. आता लक्षात घ्या, एस काढायचा आहे. एसचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना आतापर्यंत एकदम लर्न झालेला आहे, आर थीटा. थीटा तर आपल्याकडे आहे, आर नाहीये. मग आर काढण्यासाठी आपण काय करू शकतो. सो या इन्फॉर्मेशन नेहमी लक्षात ठेवा, जे पण आपल्याला काही लागतं त्याच्यासाठी करस्पॉन्डिंग इन्फॉर्मेशन आपल्याला ऑलरेडी दिलेली असते. सो इथे एस काढायचा आहे. नेहमी आपल्याला आर आणि थीटा दोन्ही दिलेले असतात, पण इथे एस काढण्यासाठी फक्त थीटा आता तरी दिसतोय आणि रेडियस बद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. पण एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे आणि एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण 10th मध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे. काय असतो, पाय आर स्क्वेअर. त्याच्यामध्ये आर असतो, बरोबर. सो या आन्सर आणि त्याचा आन्सर पण दिलेला आहे, मग त्यांचं आपण रिलेट करून एकमेकांना आर फाइंड आउट करणार आहोत. सो आता या इन्फॉर्मेशनचा यूज करायचा. ठीक आहे. ओके. देअरफॉर ॲज एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 25 पाय. आता आपण सॉल्व्ह करणार आहे, सो युनिट नाही लिहिलं तरीही चालेल, किंवा इथे फर्स्ट स्टेपला लिहिलं तर ठीक आहे, अगदी चालेल. आता एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, ऍक्च्युअली पाय आर स्क्वेअर. तो कशाला इक्वेट करणार आहे आपण, 25 पायला, कारण त्याचा आन्सर दिलेला आहे. सो 25 पाय. इक्वॅलिटी माहिती ना, इक्वॅलिटीचं रूल की दोन्ही साईडला LHS आणि RHSला काही सेम थिंग्स असतील ते आपण इक्वॅलिटीच्या फॉर्म्युला म्हणजे प्रॉपर्टीने कट करू शकतो. सो पाय पाय कॅन्सल, और यू कॅन टेक दिस पाय इन डिनॉमिनेटर अँड देन यू कॅन कॅन्सल. ठीक आहे. सो फ्रॉम दिस वी गॉट आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. करेक्ट. म्हणजेच काय, आर इज इक्वल्स टू 5. आपल्याला माहिती आहे, तुम्ही इथे म्हणाल मॅम जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो तेव्हा प्लस मायनस घेतो, पण रेडियस ऑब्व्हियसली कशी असते, पॉझिटिव्ह असते, म्हणून आपण इथे आर फक्त +5 आणि काय असणार तर सेंटीमीटर असणार आहे. सो आर आपल्याला आता इथे मिळालेलं म्हणजे रेडियस मिळालेली आहे. आता या रेडियसचा उपयोग करून अगोदर तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं, लेंथ ऑफ आर्क. बरोबर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. देअरफॉर नाव एस इज इक्वल्स टू आर थीटा. अगेन फॉर दिस थीटा काय आहे आपला, डिग्रीमध्ये आहे, म्हणून आता आपण काय करूयात, हवा तर याला इक्वेशन 1 म्हणू. आता थीटा कन्वर्ट करूयात.
खरं तर मी इथेच सांगणार होती, पण पुन्हा एकदा तेच की लर्न काहीच करायचं नाही. जर तुमच्या लक्षात असेल की अरे आपल्याला इथे या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये थिटा जो आहे तो डिग्रीमध्ये न लागता रेडियनमध्ये लागतो, कारण रेडियन सिस्टीमबद्दल आपण लेंथ ऑफ आर्क्स वगैरे बद्दल स्टडी करतोय, ती तुम्ही इथेच कन्वर्ट करून ठेवू शकता. नाही लक्षात राहायला हरकत नाही, जिथे तुम्हाला गरज पडणार आहे तिथे ॲटलिस्ट तुम्हाला तिथे तरी लक्षात येईल. आता लेंथ ऑफ आर्क काढायची आहे जेणेकरून थिटा आपल्याला रेडियनमध्येच हवा आहे. सो या ठिकाणी तुम्ही तो थिटा कन्वर्ट करू शकता. सो वी हॅव थिटा इज इक्वल्स टू 144 डिग्री. आता इथे कन्वर्ट करा 144 इंटू पाय अपॉन 180. आता पहा 12ने याला तर जाईल, याला जाईल का, 12 1 जा 12, 6 राहतील. येस, ओके, 12ने जाईल. 12 12 144 बरोबर, आणि 12 1 12, 6 राहणार आहे, 12 5 60. काय आलं आपलं इथे 12 अपॉन 15 पाय. करेक्ट. आता 12 आणि 15 मध्ये पुन्हा कॉमन आहे 3, सो 3 4 जा आणि 3 5 जा. काय आलं तुमचं 4 अपॉन 5 पाय रॅडियन. काय मिळालं तुम्हाला, हा थिटा मिळाला. बरोबर. आता या थिटाचा यूज आपण कुठे करणार आहोत, फॉर्म्युलामध्ये एस इज इक्वल्स टू आर थिटामध्ये. सो देअरफॉर एस इज इक्वल्स टू आर थिटा इम्प्लाइज एस इज इक्वल्स टू आर आपल्याला काय मिळालेली आहे 5. बरोबर. 5 इंटू थिटा काय काढला आपण आता 4 अपॉन 5 पाय. करेक्ट. सो 5 5 कॅन्सल. लेंथ ऑफ आर्क एस म्हणजे काय आहे, लेंथ ऑफ आर्क इज 4 पाय. लेंथ आहे आणि रेडियस कशामध्ये होती आपली, इवन आपला एरिया ऑफ सर्कल सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर आहे, म्हणजे लेंथ ऑफ आर्कला आपण काय युनिट देणार आहोत, सेंटीमीटर. एरिया असतो तेव्हा स्क्वेअर सेंटीमीटर असतं, आणि जेव्हा फक्त लेंथ किंवा फक्त डिस्टन्स काढतो तेव्हा ते नॉर्मल युनिट असतं. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन तर आपला झाला. पण नेक्स्ट इतकंच थांबायचं नाही. बरीचशी मुलं घाईघाईमध्ये इतकंच करून ठेवतात, पण त्यांनी पुढे पुन्हा विचारलेलं ऑल्सो फाइंड. सो फक्त इतकंच आन्सर आपलं नाहीये. इथे 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत, एक तर फाइंड द लेंथ आणि दुसरा आहे की फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. ठीक आहे. म्हणजेच काय, हा जो एरिया, सेक्टर म्हणजे हा पूर्ण, बरोबर ना, मग या पूर्ण चा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नाव एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थिटा. बरोबर. सो 1/2 आर काय आहे आपली, त्याचबद्दल आपण कॅल्क्युलेशन्स करतो ना, त्याच सर्कलशी रिलेटेड. सो आर तर तोच असणार, रेडियस तीच असणार आपली. काय असणार आहे 5, आणि इथे आता स्क्वेअर येणार आहे 5चा स्क्वेअर. आणि थिटा आपण ऑलरेडी कन्वर्ट केलेला आहे, तोच यूज करायचा आहे 4/5 पाय. करेक्ट. आता पहा इथे 2 आणि 4 दोघांचं क्रॉसमध्ये कॅन्सलेशन होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. ठीक आहे. आणि तुम्हाला इथेच कट करता आलं तर बेटरच राहील. इथे दिसते आपल्याला 2 5 आहेत, म्हणजे 5चा स्क्वेअर म्हणजे 5 इज 2 टाइम्स, आणि इथे एकच टाइम आहे. तो इथेच आपण हा 5 सरळ सरळ कॅन्सल करून हा 5 असा कॅन्सल करू शकतो. इथे किती 5 राहिले, मग 2 मधून एक 5 गेला, सो ओनली 1 5 इज रिमेनिंग, अँड फ्रॉम दिस 2 इज देअर अँड पाय इज देअर. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू 10 पाय. आता इथे एरिया आहे ना, केअरफुली काय युनिट लिहिणार आहात तुम्ही, स्क्वेअर सेंटीमीटर. आणि अजून एक गोष्ट, जर सेंटीमीटर वगैरे नसेल तर ऑब्व्हियसली त्यावेळेस एरिया स्क्वेअर युनिटमध्ये लिहिलेला असतो फक्त. हे आपण स्टार्टिंगला पाहिलेलं आहे. जर तुम्हाला युनिट माहिती नसेल पण एरिया फाइंड आउट करताय तर तरीही तिथे तुम्हाला युनिट द्यावं लागतं. त्यावेळेस युनिट काय देणार आहात तुम्ही, स्क्वेअर युनिट देणार आहात. इथे सेंटीमीटर आपल्याला मेन्शन केलंय, म्हणून आपण इथे एरिया ऑफ सेक्टर सुद्धा काय मेन्शन करतोय, स्क्वेअर सेंटीमीटर मध्येच करतो. सो दिस इज द सेकंड आन्सर. ओके. आय होप तुम्हाला हे दोन्ही क्वेश्चन्स क्लिअर झालेले असतील. प्लीज गो थ्रू देम अगेन. पूर्ण जर प्रिव्हियस लेक्चर्स पाहिलेले नसतील तर प्लीज चॅनलवर जा, पहा, आणि ऑफकोर्स लाईक शेअर सबस्क्राईब करा टू गेट notifications of next videos. So today we'll stop over here. In next lecture we'll see remaining questions from exercise 1.2. Thank you.